देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेच्या आर्थिक नाड्या या आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रमुख पक्षांनी देव पाण्यात ठेवलेत। मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला शिवसेनेच्या मदतीशिवाय महापौर करणं अशक्य आहे। 114 ची मॅजिक फिगर गाठणं एकट्या भाजपला शक्य नाही। त्यामुळे दुसरा मोठा पक्ष ठरलेली ठाकरेंची शिवसेना आणि त्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकाची शिंदे सेना हे महापौर पदाकडे डोळे लावून बसलेत। त्यामुळे आपल्याही पदरात महापौर पद पाडण्यासाठी शिंदे दबाव तंत्र वापरत असल्याची चर्चा आहे। स्वतः शिंदे मात्र या सगळ्या चर्चा फेटाळत आहेत। मात्र त्याच वेळी शिंदेंचे सर्व नगरसेवक हे हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत हे विसरता येणार नाही। फोडाफोडीची भीती की शिंदेंची नवी रणनीती यामागे हे महापौर कोणाचा होतो हे समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल। 118 नगरसेवक महायुतीचे निवडून आलेले असल्यामुळे महायुतीच्या 118 पैकी एक नगरसेवक किंवा नगरसेविका या ठिकाणी महापौरपदी विराजमान होईल। ते कोण असेल हे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि रामदास आठवले साहेब एकमेकांशी चर्चा करून हा निर्णय करतील आणि या 118 पैकी एक व्यक्ती हा महापौरपदी विराजमान होईल। काय नाही, असं हे सगळं वावड्या आहेत, दिशाभूल करणारे स्टेटमेंट आहेत। मुंबई शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते सर्व एक दिलाने एक मताने एका ठिकाणी आहेत आणि अत्यंत चांगला निर्णय मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब घेतील। त्याबद्दल त्यांच्या मनातही आमच्या मनातही कोणती शंका असण्याचं काही कारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।